So today we will discuss the blockchain technology practicals, external practical. म्हणजे आपल्याला मेन फक्त चार पाच सहा मधले फक्त चार का तीनच आहेत. त्यातलं पहिले इन्स्टॉलेशन ऑफ मेटामास्क, वॉलेट युझिंग वॉलेट क्रिएट करायचे. हा काय कोड येतो हा पण सांगून देतो. आला नाही आला माहित नाही हे काय विचारत नाहीत हे दोन शेवटचे. तर पहिला प्रॅक्टिकल इन्स्टॉलेशन ऑफ मेटामास्क. मेटामास्क म्हणजे एक हे एक्सटेन्शन आहे. त्या एक्सटेन्शननी आपण इथरचे ट्रान्झॅक्शन करू शकतो. आता हे मेटामास्क एक्सटेन्शन आहे. तर गेट फ्रॉम जस्ट ॲझ्युम करा की तुमच्याकडे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे, त्याच्यात काही वेगळे इंटरफेस असेल. आता बघा हे विचारतंय ॲड मेटामास्क, जस्ट ॲड करायचं तर ॲड होऊन जाईल. ॲड झाल्यानंतर जस्ट संपलं. पहिलं मेटामास्क इन्स्टॉलेशन बस एवढंच आहे. सेकंड आहे एक वॉलेट क्रिएट करायचं आहे. वॉलेट क्रिएट करायचं पण दाखवतो. जेव्हा आपण ह्याला ओपन करतो त्यावेळेला दाखवतो की लगेच ऑप्शन येते, दोन ऑप्शन येते, क्रिएट अ वॉलेट म्हणून. थोडा टाइम घेतो एक्सटेन्शन डाउनलोड व्हायला, 2-3 मिनटं. झाले एक्सटेन्शन डाउनलोड झाले. एक्सटेन्शन डाउनलोड झाल्याच्या नंतर इथे दिसतं असं. इथे क्लिक केल्यानंतर सेकंड प्रॅक्टिकल काय आहे की वॉलेट क्रिएट करायचं. वॉलेट ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे जस्ट ऑप्शन येते क्रिएट अ न्यू वॉलेट. जस्ट ॲग्री. आता पासवर्ड क्रिएट करायचा आहे का याला, काय पासवर्ड द्या त्याला. क्रिएट अ न्यू वॉलेट हे काय, याला फक्त रिमाइंड मी लेटर करा, ते तिथंच नका करत बसू, नाही तर ते नंबर स्टेप वाढते. डन. वॉलेट पण क्रिएट. चेक करू शकता. अजून एक एखादं वॉलेट क्रिएट करायचं होतं, ॲड अकाउंट और हार्डवेअर वॉलेट, तर क्लिक करून ॲड करायचं. हे झाले दोन प्रॅक्टिकल. आता तिसरा, आता हे दोन्ही सांगून देतो मी. या दोन्हीसाठी आपल्याला हे लागतंय एक RDE, सॉरी रिमिक्स IDE एक्सटेन्शन. आता एक्सटेन्शनवर येऊ. आता एक्सटेन्शनवरती आलो, ओपन झालो तर तुम्हाला असं काय दिसेल. दिसल्यानंतर इथे एक फाईल क्रिएट करायची आहे .sol नावाची. आता .sol मध्ये आता आपल्याला पहिला कोणता आहे, हा बँकचा आहे. .बँक मी करू, .sol हे एक्सटेन्शन पाहिजेच, कारण की सॉलिडिटी कोड आहे, सॉलिडिटी फॉर्मॅटमध्ये कोड आहे. आणि हा जो कोड आहे तो माझ्या गिटअपला भेटेल, सुरेंद्र कांबळे 07 गिटअप सर्च केल्यानंतर. LP3 मास्टर हे काही एवढं कॉपी करत बसायचं नाही. मी इथे एक झिप फाईल दिली LP3 मास्टर, हे डाउनलोड करा, नाहीतर मग हेच कोड डाउनलोड करा, कारण की ते ह्याच्यातले कोड चुकलेत. आता BT2 पहिल्यात आहे हा, जस्ट कोड Ctrl A Ctrl C कॉपी करायचा, पेस्ट, क्लोज. का कोड बरोबर आहे, इथं कंपाईल करा नाहीतर इथं कंपाईल करा. इथं कंपाईल झालाय, राईटचा आयकॉन आले म्हणजे कंपाईल झालंय. इथं सिलेक्ट करा काय ते, कुठलंही सिलेक्ट केले तरी होऊन जातो डिप्लॉय. जस्ट डिप्लॉय. सर्व वरती घेतो, हे डिप्लॉय झालेलं आहे. डिबगिंग पण करू शकता जर काही एरर आले तर. आता सिंपल कोड काय, फक्त आपल्याला पैसे डिपॉझिट करायचे, विड्रॉ करायचे आणि बॅलन्स चेक करायचे. पैसे टाकतो 5,000, डिपॉझिट झाले, शो बॅलन्स 5,000, विड्रॉ मनी 2,500 काढले, विड्रॉ मनी, जस्ट परत शो बॅलन्स. डन. फर्स्ट प्रॅक्टिकल. थर्ड प्रॅक्टिकल बी डन. फोर्थ प्रॅक्टिकलचा पण कोड सेम आहे, सेम स्टेप्स आहेत, फक्त BT3 मध्ये जायचं.
आता स्टुडंट डॉट एस ओ एल मग फाईल क्रिएट करताना फक्त सेम इथं फाईल्स वरती या आले स्टुडंट डॉट एस ओ एल एंटर कोड करायचा कॉपी पेस्ट हे काय एरर एरर नाही ते वॉर्निंग आहे परत एकदा कंपाईल इथूनच करा तर एक एरर आहे हा एरर फक्त एक्सटेन्शनचा याला मागे घे कंपाईल परत सेम जायचं डिप्लॉय पण डिप्लॉय करायच्या आधी हे डिलीट करा डिलीट नाही केलं तरी चालेल सेम परत हे सिलेक्ट आधीच आहे डिप्लॉय डिप्लॉय झाल्यानंतर आता इथं काय करायचं माहिती का याला खाली वाटलं इथं फक्त आहे ना एक अरे मध्ये स्टुडंटचे स्टुडंटचा डाटा आहे स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये डाटा आहे तो स्ट्रक्चर काय आहे नेम रोल नंबर आणि स्टुडंट क्लास स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये तुमचा डाटा स्टोअर करायचा मग तो स्टोअर कसा होणार आहे एक ब्लॉक चेन मध्ये होणार आहे पहिला ब्लॉक सेकंड ब्लॉक थर्ड ब्लॉक त्या ब्लॉकला आहे ना ब्लॉक म्हणजेच आपला अरे अरे माहिती आहे अरेचा इंडेक्स स्टार्ट फ्रॉम 0 होतो हे लक्षात ठेवा आता का 0 हे सांगतोय तर मी एक जस्ट नाव घेतो कोणाचे नाव टाकतो बी ट्रान्झॅक्ट केला आता जर मी इथं सर्च केलं आता मी एकच स्टुडंट एंटर केलाय मी जर 1 टाकलं आणि गेट स्टुडंट केलं तर ते मला दाखवणार नाही का कारण की माझा आर स्टार्ट होतो 0 पासून मी जर गेट केलं तर 0 आणि समजा मी अजून एखादा ऍड केला आणि आता 1 टाकलं तर मला सुरेंद्र दाखवला आणि मी जर परत 2 दाखवलं तर तो दाखवणार नाही एरर दाखव बस सेकंड पण प्रॅक्टिकल डन राहिले प्रॅक्टिकल डा आणि एम एल चे तर डा साठी इझी आहे डा साठी काय फक्त कोड कॉपी करायचा फाईल बनवायची .py ची पेस्ट करायचा आणि टर्मिनल वरती फक्त जर पायथन डाउनलोडच असते सगळ्या पीसी मध्ये नसेल डाउनलोड तर 3 इझी स्टेप्स असतात इथं दाखवतो इथंच हाऊ टू इन्स्टॉल पायथन इन लिनक्स OS and how to run it using .py file text file give me step by step procedure आणि राहिला प्रश्न या कोडच्या लॉजिकचा कोड या कोडचा लॉजिकचा जस्ट कॉपी करा आणि चॅट जीपीटी ला विचारा कारण की नेट तर तुमच्याकडे असणार आहे कारण की नेट शिवाय का हा होणार नाही इझी आहे फंक्शन पण चॅट जीपीटी काय सांगतोय बघ पहिले बोललो होतो पायथन आहे का नाही चेक करा असणारच आहे पायथन इन्स्टॉल करायला पण इझी एकदम sudo apt इन्स्टॉल आणि पायथन इन्स्टॉल केल्याच्या नंतर हे काय मॉडर्न व्हर्जन आहे ह्याची काही गरज नाही त्याच्यानंतर आता आमची फाईल डाउनलोड पायथन सॉरी जी फाईल क्रिएट केलेली .py नी ती फक्त नाव घ्यायचं आणि त्या फाईलचं नाव घेतल्याच्या नंतर पुढं काय असेल ते आणि रन करायचं तुम्हाला ते ह्याच्यासाठी टर्मिनल वरती रन करायचं बस हे डाचं झालं एम एल साठी ज्युपिटर नोटबुक लागतं ज्युपिटर नोटबुकचं इन्स्टॉलेशन ते पण इझी आहे ते मी ह्याच्यात दिले प्रॅक्टिकल मध्ये 4च कमांड आहेत मोजून फक्त sudo apt install python 3 सेम पायथन आता एकदा इन्स्टॉल झालं pip इन्स्टॉल नोटबुक झालं ज्युपिटर नोटबुक जसं ज्या टायमिंगला क्लिक कराल त्या टायमिंगला एक वेब पेज ओपन होईल त्यामध्ये ज्युपिटर नोटबुक असतात त्याच्यात काय फक्त .csv फाईल डाउनलोड करायच्या असतात ऍड करायच्या असतात आणि छोटे छोटे कोड असतात ते फक्त कॉपी पेस्ट आणि डन मेन बीसीटी होतं सांग एम एल चा प्रॉब्लेम आला असेल किंवा डाचा प्रॉब्लेम असेल त्याच्यावर पण मोठा व्हिडिओ बनवू ठीक आहे डन